केलं आणि काय निर्देशाने कसं प्रकार होता? नवी मुंबई महानगरपालिका आणि अच्युत पालव स्कूल ऑफ कॅलिग्राफी यांच्या संयुक्त विद्यमाने आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त जे काही उत्सव मराठी भाषेचा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी जे काही कॅलिग्राफीच्या वेगवेगळ्या छटा या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत त्या संपूर्ण महानगरपालिकेच्या क्षेत्रातील सर्व नागरिकांसाठी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। यामागचा हेतू हा आहे की जी आपली मराठी भाषेबद्दलचं जे सुलेखन केलं जातं ते सर्वांपर्यंत पोहोचलं गेलं पाहिजे। आणि आपल्याला माहिती आहे की अक्षर जेवढं स्वच्छ असेल, अक्षर जेवढं चांगलं असेल तेवढं आपल्याला ते वाचावंसं वाटतं, त्याबद्दल ज्ञान घ्यावंसं वाटतं। कधीकधी आपण स्वतःही एखादा नवीन पेन आणला आणि आपण लिहिलं आणि जर आपल्याला एखादं अक्षर स्वच्छ वाटलं तर त्यानंतर त्याच पेनने आपण आपलं नाव लिहितो, आपला पत्ता लिहितो। त्यामागचा हेतू हा नसतो की आपल्याला आपलं नाव लिहायचं, परंतु ते आपलं अक्षर किती स्वच्छ येऊ शकतं, किती सुंदर दिसतं त्याचा आपण प्रयत्न करतो। आणि यामध्येच आपल्याला समजतं की स्वच्छ अक्षर किती महत्त्वाचं आहे। महानगरपालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षणमध्ये जे काही आपल्या शहराचे सौंदर्यीकरण केले जाते किंवा सौंदर्यीकरणाचं जे काही आपण प्रयत्न केला जातो त्या सौंदर्यीकरणामध्ये वेगवेगळे आपण पेंटिंग्ज असतील किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जे आपण कविता लिहिलेल्या असतील, यामध्ये जे काही आपल्याला मार्गदर्शन मिळतं ते माननीय अच्युत पालव सरांचं मिळतं। आणि आपल्याला माहिती आहे की आपलं एक सौभाग्य आहे की एवढ्या मोठ्या जागतिक कीर्तीचा कॅलिग्राफर आपल्या शहरामध्ये राहत आहे आणि ते आपल्याला नेहमी मार्गदर्शन करतात। त्यांना राज्यस्तरावर, देश पातळीवर व जागतिक पातळीवर वेगवेगळे पुरस्कार तर मिळालेच आहेत, परंतु त्यांची जी अच्युत पालव स्कूल ऑफ कॅलिग्राफी जी आहे त्या अकॅडमीमधून जे मुलं प्रशिक्षण घेतात ते प्रशिक्षण घेणारे मुलं आपले भारतीय तर आहेतच, पण त्या व्यतिरिक्त जे आपले काही मराठी मुलं वेगळ्या देशामध्ये राहतात, रशियामध्ये असतील, अमेरिकेमध्ये असतील किंवा वेगवेगळ्या देशामध्ये, त्यांच्यासाठी सुद्धा ते ऑनलाईन प्रशिक्षण देतात। आणि त्यामुळे आपली मराठी भाषा व मराठी भाषेची कॅलिग्राफी जी आहे ते जागतिक पातळीवर पोहोचण्यासाठी त्यांची मदत होते। सर्वेक्षणमध्ये सुद्धा ज्यावेळेस आपण ब्युटिफिकेशन करतो त्यावेळेस त्या ठिकाणी पेंटिंग्ज असतील किंवा कविता असतील, तिथे जे आर्टिस्ट मुलं काम करत असतील त्या ठिकाणी महापालिकेला माहीत न होता सर स्वतः जातात, त्यांना ती गाईड करतात, त्यांच्याकडून अतिशय सुलेखन करून घेतात, अतिशय चांगल्या प्रकारच्या वेगवेगळ्या पेंटिंग्स करून घेतात आणि या महानगरपालिकेला नेहमीच ते आपला मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत। स्वच्छ सर्वेक्षण 23मध्ये त्यांनी आपल्या महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये एक 50 फूट लांबीचा स्क्रोल पेपर अंथरून त्यावर एक स्वच्छ सर्वेक्षणचा मेसेज देण्याचा प्रयत्न केला होता। आणि आपण सर्व माध्यमातून पाहिलेलं आहे की ते जे पेंटिंग केलं होतं त्यांनी आपल्या शाळेतील मुलांना, आपल्या महानगरपालिकेच्या शाळेतील मुलं जे तिथे आले होते त्या मुलांना ते शिकवलं होतं आणि त्यांच्या हातून ते पेंटिंग घडवून घेतलं होतं। त्यांनी फक्त मार्गदर्शन केलं आणि त्याला फक्त एक फाईन टच जो आहे, शेवटचा टच म्हणतो आपण, तो दिला। ह्या अशा वेगवेगळ्या त्यांच्या ज्या संकल्पना आहेत त्या माध्यमातून ते मुलांना शिकवतात आणि आपल्या शहरातील स्वच्छ सर्वेक्षणला ते नेहमीच सपोर्ट करतात। त्याबद्दल मी महानगरपालिकेच्या वतीने त्यांना धन्यवाद। नाही, हा कॅलिग्राफीबद्दलचं जे काय आहे वेगवेगळ्या स्पर्धा असतात, तो शिक्षण विभाग ज्या आपण म्हणजे पेंटिंगच्या स्पर्धा घेतो किंवा आपण वेगवेगळ्या स्पर्धा घेतो त्यामध्ये कॅलिग्राफीच्या पण स्पर्धेचा ते विचार करतील, परंतु यामागचा हेतू हा असतो की मुलांपर्यंत हा मेसेज गेला पाहिजे। आणि आपण आपल्या शाळेतले पण जे मुलं आहेत ते पण मुलं या ठिकाणी येणार आहेत आणि या एक्झिबिशनचं प्रदर्शनाचा ते लाभ घेणार आहेत। नाही, मला असं वाटतं की जागतिक मराठी भाषा दिन हा प्रत्येक मराठी माणसाला साजरा करावासा वाटत असतो आणि सुलेखनकार म्हणून आपण काय या भाषेसाठी करू शकतो, कारण ज्या भाषेतून आपलं शिक्षण झालेलं आहे, ज्या भाषेतून आपण वावरलो आहोत त्या भाषेचं सौंदर्य काय आहे हे जर लोकांना कळलं तर मला असं वाटतं की माणूस जे भाषेवर जास्त प्रेम करायला लागेल। आज हे प्रदर्शन म्हणजे जवळपास आमचे सगळे विद्यार्थी जे मराठी शिकत आहेत त्या सगळ्या शिकलेल्या विद्यार्थ्यांनी हे काम केलेलं आहे। त्याच्यामध्ये बरेच लेखक घेतलेले आहेत। हे लेखक आपण लेखन पुस्तकं वाचत असतो, पण त्याच्या मागचा गाभा काय आहे, त्याच्यातलं सौंदर्य काय आहे, त्याच्यातलं डिझाईन काय आहे, त्याच्यातलं ॲसेटिक भाग जो काय आहे, हा सगळा कुठेतरी चित्राच्या माध्यमातून कुठेतरी वापरला गेला तर मला असं वाटतं की खूप छान पद्धतीने लोकांना कॅलिग्राफी म्हणजे काय कळेल, चित्र म्हणजे काय कळेल आणि आपण इथे का येऊन बघितलं पाहिजे हे जेव्हा त्यांना कळेल तेव्हा त्यांना एक जाणीव होते की भाषा आपण शिकली पाहिजे, भाषेचं सौंदर्य हे वेगळं आहे आणि ती भाषा जोपर्यंत आपण या पद्धतीने वापरत नाही तोपर्यंत त्या भाषेला महत्त्व येणार नाही। मराठी भाषा टिकण्यासाठी अजून काय प्रयत्न करतात? नाही, टिकण्यासाठी म्हणजे वेगळा प्रत्येक माणसाने आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करत असतो, त्याची भाषा टिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आम्ही ठिकठिकाणी जाऊन केवळ आता नवी मुंबईच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात किंवा आत्ताच मी रशियामध्ये जवळपास 80 मुलांना देवनागरी शिकवलं
आता तुम्ही असं म्हणाल कदाचित की रशियन मुलं देवनागरी करून काय शिकणार, पण नाही, एखाद्या भाषेची गोडी चांगली असेल तर प्रत्येक परदेशी नागरिक हा भाषा शिकण्याकरता मदत करत असतो, शिकत राहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आम्ही तो करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे एका 12 वर्षाच्या रशियन मुलीने जेव्हा भगवद्गीता वाचली तेव्हा आम्ही याच्यावर झालो होतो. पण शेवटी असं लक्षात येतं की प्रेम भाषेवरच असतं, प्रेम अक्षरावरच असतं आणि प्रेम स्वतःवर असतं की आपण काहीतरी वेगळं शिकल्याचा आनंद त्याला मिळत असतो. सर किती दिवसाचं हे प्रदर्शन 4 दिवस राहणार आहे आणि जवळपास आम्ही एक 15 दिवस ही मुलं सगळी काम करत आहेत आणि काल संध्याकाळपासून लावलं. आणि नवी मुंबई महानगरपालिका आम्हाला खूप वेगळ्या पद्धतीने सहकार्य करत असते. ते म्हणजे ज्या वेळेला आम्हाला वाटतं आम्ही इथे लावावं असं त्या वेळेला ते सांगतात की तुम्ही हे सगळं लावा, आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. लोकांना काय आवडतं? हां, वाचकांना काय लोकांना असं की मला असं वाटतं की जी लोकं आता आली आहेत ना, ते सगळ्यांनी जर बघितलं असेल, त्यांना आवडलं असेल तर त्याने आपल्या प्रत्येक शेजारच्या माणसाला, घरातल्या माणसाला, शाळेतल्या मुलांना सगळ्यांना घेऊन इकडे या. आणि आज संध्याकाळी आणि उद्या आम्ही प्रात्यक्षिक पण करणार आहोत आमची मुलं, तर त्यात एक आनंद घ्यावा असं मला वाटतं.